तर दुसऱ्या दिवशी होती मोड यात्रा. तर मोड यात्रा आहे तर त्याला मटण वगैरे केलं जातं. आणि मोड यात्रा म्हणजे काय हे सातारकरांना वेगळं सांगायला नको. तर मटण होतं, छान सुक्का पातळाचा बेत होता, चिकन आणि मटण असं दोन्ही होतं. पण रश्श्याचं पातेलं बघू शकता केवढं मोठं ठेवलेलं आहे. क्वांटिटी खूप जास्त होती आणि उकळी फुटली होती छान. आणि बघू शकता तर्री किती भारी आली होती. पातळ रेडी झालं आणि हे सुक्का पण आमचा अशा प्रकारे रेडी झालं होतं. सर्व आवरलं आणि सर्वजण खरेदीसाठी गेलो गावामध्ये. थोडंसं खाऊन पिऊन यावं म्हटलं. तर आमच्या गोडलेला हास म्हटलं तर तो काही हसतच नव्हता. आणि इकडं आहे तर ती थोडीशी खरेदी केली. खरेदी काही जास्त करायची नव्हती. खरी जास्त करायची नसली तरी प्रसाद मात्र घेणं मॅन्डेटरी आहे. म्हणून छान असा प्रसाद वगैरे घेतला आणि खाऊन पिऊन आलो. पाणीपुरी मस्तपैकी, फालुदा वगैरे असं जे नेहमी ठरलेलंच असतं ते घेतलं. मंदिरामध्ये बघू शकता हार केवढा मोठा घालायचा चालला होता. यात्रा छान अशी एन्जॉय केली आणि परतीच्या प्रवासाला दुसऱ्या दिवशी माघारी निघालो कारण तनयचं स्कूल होतं. बाय.